500च्या 10 झाल्या, 200च्या 7 झाल्या, 100च्या किती? बरा 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 मोजा की. खरं सांगू काय, ही ह्या ब्लूटूथ न घोळ केला नसता की नाही तर अजून 5-6 जणांच्या दक्षिणा आरामात मिळाल्या असत्या. नाहीतर काय मर्दा, मी काय म्हणतोय, हे बघ, लोकांच्या अडचणी आपणच निर्माण केल्यात की नाही, मग आपणच त्या अडचणी की नाही बाहेरच्या बाहेर सोडूया की. अरे उगाच कशाला वहिनी साहेबाला दक्षिणा द्यायची? कसं ग बापू? आणि लोकांनी काय सांगायचं, आम्ही तुमच्या घरात चोरी केल्या, चोरीचा माल कुठे ते आम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला देतो, माल परत देतो, पैसे तेवढे द्या. अरे मी दक्षिणा ग बसा शानायचा, पैसे मोजा. ग मर खायची लक्षण आहे ती बापू सगळी. मोजा किती झालं? वीस बाप्या. अरे त्या मनूचा मेनू करूया की मर्दा. बापू, स्वतःचा जीव प्यारा असेल का नाही तर ह्या मनूचा मेनू करायचा इशय डोसक्यातनं काढून टाका. हा, या पैशाने आपण 10 मनू विकत घेऊ, त्या जिजाच्या तोंडाला कोण लागणार? 8,400 आहेत. हे बघ, म्हणजे वहिनी साहेबाचं 50 आणि आपलं 50 असं बघ 4,200 होत्यात. तुझं 50 आणि माझं 50 असं मिळून बघ 2100 होत्यात. हा, 2100 तुझा आकडा यो, म्हणजे ह्याला वाढता आकडा म्हणतात. वा, आमचं बापू अडाणी, येता वाचता येत नाही पण पैसे तेवढं बरोबर मोजता येतात. हा, अरे बाबा, समधी देवाची करणी रे. मामायचा गप्प बसायचं. हे बघा, 1100 रुपये यो बी शुभच आकडा असतोय, तेव्हा तुम्ही 1100 घ्यायचं आणि ग बसायचं. नाही पप्प्या, मी 1100 नाही, 2100 घेणार. बापू, हे बघा, गप्प बसायचं. आयडिया माझी होती तेव्हा जास्त पैसे मला पाहिजेत. बरं वा, आयडिया माझी होती म्हण. अरे पण चोऱ्या मी केल्या होत्या, मला 2100 रुपये पाहिजेत. बघा बापू, पैशाची हाव इतकी बरं नव. होय, हाव बरी नव. अरे मग सोडून दे की हाव ती आणि दे मला 2100 रुपये. अजिबात नाही, 1100 घ्यायचं आणि ग बसायचा. पप्प्या, तुमच्या दोघांच्या बरोबर मी बी काम केलंय, दवाखाने हे हिस्स 3 झालं पाहिजेत. नाहीतर पप्प्या, गावात अडचण निर्माण होतील, पण त्या सुटताना ते ध्यानात ठेव. बापू, मला 2100 पाहिजेत. हो बापू, मी काय सांगालोय, लक्षात येते नव. जास्त हाव करू नका, तर गोत्या दिशेला येऊ दे, माझं मी बघतो काय करायचं ते. मला 2100 दे. मिळणार नाहीत. 1100 रुपये घ्यायचं आणि ग पप्प्या, बसायचं. मला 2100 दे. बापू, डोसकं फिरवू नका. 11. अरे लई दक्षिणा जमा झालेली आहे, त्याचा गावासाठी उपयोग व्हायला पाहिजे. इकडं ए दाशी, इकडं काय करालीस का? जा जा जा, तिकडे चरणात जाऊन बस जा. हे मला सांगणारा तू 15 टोन्या? मी देवीचा खास दूत आहे. ही दक्षिणा जमा झाली. दक्षिणा लई छान आहेस. एकदा घाव माझ्या पट्ट्यात मग धावतो बघ तुला. हे म्हणे कुठं आली का इथं? चल चल तिकडं चल. बघितलं सांगितलं होतं का नाही, पैशाचे हाव करू नका, गोत्यात येशीला. आता आपण सगळे गोत्यात येता राहिलो. आता हे बघा बापू, मी सांगतोय तेवढे पैसे घ्या आणि ग बसा. आणि सगळ्यात महत्वाचं एक काम करा, त्या जिजावर लक्ष ठेवा. काय आहे, आपण काय करालोय हेच का जिजाला कळलं तर आपण सगळे गोत्यात येणार. लक्षात ठेवा, 11 रुपये बी मिळणार नाहीत आपल्याला. हा, येतंय का? ध्यानात येतंय का? सांगतोय तेवढं घ्यायचं. हे घ्या, 1100 रुपये. खुश व्हा, हसा, घ्या ग. चला आवरा ही फार 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 फार. त्या रानाला कळायच्या आत इथनं सटकलं पाहिजे आपल्याला. राणा, अरे हे काय समज सुरू आहे? रोज अशी गर्दी जमणार काय आपल्या घरात? गावचं भलं करायला. कसलं भलं करत्यात? तमाशा सुरू आहे नसता. तू काय बोलत का नाहीस? मी तरी काय बोलणार? घरात मठ उभा करणार आहे का काय? हे समजा सूरजला कळलं पाहिजे बघ. मी काय म्हणतो, त्याला बोलून बघूया काय? तेव्हाच भक्त होऊन मिरवायला लागलाय. त्याला काय बोलायचं? मला तर काय सुधारणाच झालंय. काय? बाहेर ये, माझं महत्वाचं काम आहे.
तो जेवायला लागलाय, जीव दे त्याला. काय काम आहे? अरे बाबा लई महत्वाचं काम आहे. माझ्याकडे जी बातमी आहे का नाही ती लई डेंजर आहे. लवकर ये लवकर ये. बरं, हात धुवून आणलो मी. अरे पर जेवण. नंतर मी जेवतो. आलोच. ये ये. बोला की. मालक ही समजा बोगसपणा चालू आहे. गोदक्काला बी पटना झाले हो. हे बघा हे समजा लवकरात लवकर थांबवायला पाहिजे. गावकऱ्यांकडनं पैसे उकळणं सुरू आहे. काय? यो समजा डाव तुझ्या वहिनींचा आणि पप्प्या बापूंचा आहे. तू मग अशी ते जेवणाचं सांगायला हात आलता का नाही, तेव्हा तुझ्या वहिनीला काय बोलायचं ते सुचतच नव्हतं. पदराआड काहीतरी पडलं आणि मी बघायला जाणार तर त्या चंदनात झडप घातली आणि ते समजा गायबच केलं. काहीतरी गोम नक्की आहे बघ. मग अशी मी मनूच्या मागं गेलतो का नाही, त्यावेळेला पप्प्यान बापू मध्ये पैशावरनं भांडणं सुरू होती. म्हणजे हा वाटा किती कुणाला द्यायचा, एवढा माझा, एवढा तुझा, एवढा वहिनींचा, असं काहीतरी चाललं होतं. लोकांनी दिलेली दक्षिणा. दक्षिणा नाही, लोकांना अडवून अडवून उकळलेले पैसे. हे बघ पैलवान, मला तर या मग मोठं कारस्थान वाटायला लागलं. कसलं कारस्थान? लोकांकडनं पैसे उकळायचं कारस्थान. मी लई जवळ आहे, फक्त मला एकदा पुरावा मिळू दे आणि खात्री पटू दे, मग सांगतो तुला. तुम्हाला पुरावा घावला का नाही? मग तुम्ही बघा मी वहिनीसनी कशी अद्दल घडत होते. हा कुणाचं ऐकणार नाही, मग सुरतचा बी नाही. मला फक्त आजची रात दे, मी समजा पुरावा शोधून आणते. आणि मी काय म्हणतो, तू आज रातच्याला माझ्या संगत येतोस काय? म्हणजे आज आपण या गोष्टीचा छडा लावून टाकूया. नेमकं करायचं काय? म्हणजे हे बघ, काल अचानक गावातल्या माणसांच्या घरात चोऱ्या झाल्या. कुणाची सायकल गेली, कुणाचं वासरू गेलं, कुणाची गाडी गेली आणि काय काय बरंच काय काय गेलं. असं अचानक कसं गेलं? म्हणजे रातच्याला काहीतरी गडबड होत्या म्हणून माणसं इकडे सकाळी येतात. म्हणजे रातच्याला गावात पाठ ठेवायची. हा एकदम बराबर. आज रातच्याला जर का आपण पाळत ठेवली, तुझ्या वहिनींचं बिंग आज रातच्याला फुटणार म्हणजे फुटणार. अरे लय मरणाची थंडी वाजली मारता. बापू, पैशाची गरमी पाहिजे असेल का नाही तर थंडी सहन करा जरा. बघ ये. अरे हे ते राहू दे रे. मी काय म्हणतोय, आपण इथं कुठतर शेकोटी करूया की, शेकोटीवर शिकूया आणि मग जाऊया की. वयानं कोण मोठा आहे? कोण मोठा आहे वयानं? हा? आता शेकोटीला शिकायला बसलं आणि शेकोटी बसण्या उठलं की नाही ज्यादा थंडी वाजती का? अनुभव आहे का नाही? हा? चला गप चला. तात्काळी बसवा, तात्काळी बसवा. जरा आवाज बंद करा. लोकांनी आवाज गेले की नाही लोक जागा होती. कसे नाही चला. वाटायला आले मग. हो, आपल्या गावामध्ये चोर कसा येलो? काय आहे, चोर घावला का नाही ती दौलतवाडीची माणसं की नाही कुदव कुदवतात आणि हे समजसनी माहित आहे. मालक मला गॅरंटी, चोर आपल्याच गावात नाही. कसं आहे, समद्यांच्या घरी चोरी रातच्याला होत्या, सकाळी सामान सापडलं बी. असं कसं होईल? समजा प्लॅन तर राणी माणसं आहे आणि आपण आज ते उधळून लावायचं. चला 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 या. हो बापू.
पक्क गॅरंटी आहे? हा मला पक्की गॅरंटी गावातलंच कोणतरी या समजा चोरांमध्ये सामील आहे. तर त्या पप्प्यान बापूवर डाऊट आहे. आपण त्यांच्यावर नजर ठेवूया. आज ती दोघं घावणार म्हणजे घावणार. चला चला चला. पप्या, अरे आपण घावलं बिवलं तर आपली हाडं खिळखिळी होतील, ते बी या थंडीत. अरे दौलतवाडीची माणसं चोरासनी कसं बुकतात माहिती ना तुला. अहो न घाबरणाऱ्यांचीच दुनिया असते. हा आपल्याला काय नाही होत, आपल्याला कोण काय नाही पकडणार. आवरा की भार 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 भार. मग तुम्ही इकडे लक्ष ठेवणे. आवरा. अरे बस की इथं. आमच्या गावात चोरी? राणीवाचं गाव आहे. राणीवाच्या गावात चोरी करत. आता राणी मला सांगू तुमची राखच करायला राणी माहिती का तुम्हाला कोण आहे? वाळवंटातली राणी माझी बायको आहे राणी पळत नाही. एक मिनिट हे सूरज आहे. अरे सूरज बाबा, आम्ही बी भक्त आहे राणीमाचं. अख्खं गाव राणीमाचं बघताय. माया बायको अंगात राणी माहिती पावली मला. लॉटरी लॉटरी लागली लागली लॉटरी लॉटरी 5 लाख रुपये लॉटरी जिंकलो. नाही म्हणजे तशी आम्हाला बी राणीमा पावली म्हणून तर आम्ही असं फिरतीवर रस्त्याला रस्त्याला. अरे राणीबाचं भक्त आहे, आम्ही कसं चोरी करेन? दूध आहे बापू, आपण राणीमाचं दूध आहे. तू अरे रे सूरज आहे इकडे की. ओळखलं नाहीस काय मला? ओळखलं नाहीस काय? नीट बघ माझ्याकडं. माननीय परेश पाटील आणि हे आपलं बापू. बाप्या वरती कुठे आणि एवढं राज्याला काय करायला? ते राणी मान हुकूम दिला म्हणले की गावात जरा नजर ठेव, लक्ष ठेव, काळी सावली पडणार आहे गावावर. सावली काळीच असती. बरं बाबा पांढरी समज खपस. वय वय त्याची तर सावलीच पडत. बापू ते नाही सूरज इकडे की. 5 लाखाची लॉटरी लागली म्हणे तुला. राणी लागली लागली लॉटरी लॉटरी लागली लागली. वा 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 वा. राणी मला दक्षिणा दिली का नाही? दिली का नाही? दिली का नाही? घरात कोण दक्षिणा? हेच चुकतंय तुझं. अरे बाहेरचं आणि आतलं असं देवीच्या समोर काय नसतंय, समधी समान असतात. वय वय. आणि समध्यानी दक्षिणा द्यायला लागती तवाच कुठं राणीमाची कृपावती. अच्छा म्हणून राणी माझी दुसऱ्या लॉटरीला नंबर दिलेला नाही मला. असं काय नाही कसं आहे माहिती आहे काय? हे काम कर, देवीच्या समोर कधी दक्षिणा ठेव, म्हणजे तुला मोठ्याच्या मोठं बक्षीस लागल. अरे 50 लाखाची लॉटरी लागल तुला. किती दक्षिणा द्यायची? ते काय महत्वाचं नाही आहे. तुझ्या ते स्वखुशीने दे की. तू स्वखुशीने दे. तसं खरं तर 10% नियम आहे. स्वतः सांगतो नाही दोघांचं. ते वेगळं बोलत. असं आपण टक्क्याला माणूस आहे अजिबात. मी तुला सांगतो बघूया. हे बघ तू हे एवढं घे. हा नाही राहू दे. बरोबर आहे. मी बघतो की. तू घे आणि राणी मला द्यायचं. कृपा करावं म्हणावं. घरालाच बघताय. घरातला भक्त कसला? वाघ आहे माझा, वाघ. अशी दिलदार माणसं पाहिजेत गावात. किती आहेस अशी? एकटा आहे. अरे किती आहे म्हणजे दोघांचं.
इथंच बडबडायची काय गरज आहे काय नंतर बघूया की जय हो जय हो बाबा बापू हे थांबा 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 कोणतरी आहे बाबू यायला लागले ह्याला इथं मालक तिकडे बघूया काय हा इकडं चला इथं कसं हे बाबा गप्प बस जरा काळी सावली आल्या का बस काय बाब्या सावली काही नसते रे हे बाबा बर पांढरी सावली काय पडले तुझं ठरवा पाहिलं मी काय म्हणतो काळी असलं पांढरी असलं सावली काय करणार आहे गावावर संकट आणणार कसलं संकट चांगल्याला बाबा अशी पावडी लटकवलेली असत्या बघ हा, आणि लिंबू लिंबू लावतात लिंबू लिंबू पिळूनच पिळलो मी दारुडे आम्हालाच भेटतात कुठं होत कुणाच हे बघ बाबा हे तावली जर आपल्या अंगावर पडली की नाही तर काय खरं नाही आपलं गप्प जरा बापऱ्या अरे तू कसला घाबरायला राणी माहिती मंत्र खबर 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 माझ्या बाळा घाबरले सनीला कुठे सावली बस की जरा गप खाली बस अरे पण का लपलोय गोदी सावलीच्या लागल्या म्हणून हो गावात तर समधीकडे सामसून आहे म्हणून तर चोर चोरी करणार वय जो चोर वहिनींच्या सोंगात सामील असेल कशावर कशावरनं म्हणजे असणारच कारण चोर रातच्याला चोऱ्या करतात आणि वहिनी सापच्या सकाळच्याला सोडवतात म्हणजे चोर नक्की सामील आहेत ते असतील लोकांचा विश्वास मिळवायचा म्हणून रचलेलं हे कारस्थान जीवाचा अंदाज बरोबर निघाला की आपण गावलो तर आपलं काही खरं नाही मालक तुम्हाला कसला आवाज आला काय कसला हो असं कोणीतरी कुसूर कुसूर केल्याचा आवाज आला जा बघूया मालक आवाज आला का नाही वय मला बी आला पक्क कोण ना कोणतरी लपलंय इकडं बरं चला बघूया तिकडे वय सावकाश काय अहो इकडे तर कोणच नाही नाही पण कोण ना कोण तर पक्क आहे मालक मला बी वाटेल जो कोण आहे का नाही ते आपल्या जवळपासच आहे बघा वय गावात कशान कोण चोऱ्या करायला लागले हे जर का आपण हुडकून काढलं का नाही मग राणीमांचं हे सोंग बाहेर येणार म्हणजे येणार